साफसफाई अशी ही साफसफाई, साफसफाई अशी ही साफसफाई, साफसफाई। गाणं सम्राज्ञी संध्याजी, माझ्यासाठी सुद्धा काहीतरी काम ठेव. सुईताई, तुम्ही काम कराल तर मी काय गावाला जाऊन बसू का काय? एक दिवस काम नाही केलं तर मला रात्री झोप लागत नाही. तुम्ही आराम करा सुईताई. संध्या तू पण ना. संध्या तू घाबरू नको, मी बघते. ते इथे चौकश बर का, मी बघते. संध्या मी बघते. हा साप आहे. अगं ही सापाची कात आहे संध्या. सापाची कात? ज्याला तू साप बोलतीयस. सापाची कात इथे म्हणजे साप पण जवळपास असणार. 1000 वेळा सांगितलं, स्वतःच्या गोष्टी इथे तिथे विसरत जाऊ नकोस. घ्या आता. तर याने काय होणार? जसं सुतावरून स्वर्ग गाठतात ना, तसंच या कातीवरून घरातल्या माणसांनी साप नाही गाठला म्हणजे मिळवलं. कात घरच्यांना दाखवायला पाहिजे. ही ज्याची कात आहे तो असेल की ती असेल? त्याच्या डोक्यावर 6चा आकडा असेल की 8चा? की त्याचा आपल्या घराबरोबर 36चा आकडा असेल? काय वाटतं आला? त्या घरात सापासारखा सरपटणारा प्राणी हे ऐकूनच मला भीती वाटते. जशी श्रीकृष्णाची बासरी ऐकून गोकुळातल्या आणि जंगलातल्या सगळ्या गायी आणि इतर प्राणी गोळा व्हायचे, तसं माझं गाणं ऐकून तर हा साप घरात आला नसेल ना? हो, अगदी बरोबर आहे. तुमचं पण मला ना एक प्रश्न पडलाय की तो साप तुमचं गाणं ऐकून घरात आलाय का तुमचं गाणं ऐकल्यावर चिडून घरात आलाय? तेच कळत नाहीये मला. देवा महादेवा, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर. मला माहिती आहे साप हा नेहमी तुझ्या सोबत असतो, पण आमच्या घरात तू त्याला कुठल्या उद्देशाने पाठवलंस आम्हाला खरंच काही कळत नाहीये. गुप्तधन. गुप्तधन अंधाधुन मध्ये छापून आले. तमिळनाडू मध्ये मंदिराच्या तळघरात 3 साप दिसायची. त्यानंतर तिथं सोन्याचा खजिना सापडला. अगं ते तिकडे तामिळनाडू मध्ये हे देसाईंचं घर आहे. हो, पण ज्या ठिकाणी साप असतात त्या ठिकाणी गुप्तधन असतंय. आणि मला असं वाटतंय आपल्या घराच्या आजूबाजूला नक्कीच गुप्तधन असणार किंवा आपल्या घरातच असणार. संध्या, अगं आपल्या घरातल्या माणसांचीच किंमत कुठल्याही गुप्तधनापेक्षा कमी नाहीये ग. बाबा प्लीज, घरात साप असणं हा सिरियस इश्यू आहे. हो, हे ह्या गुप्तधनवालीला सांग. प्राजक्ता, हा बाबा. घरात साप दिसला म्हणून तू काय एखादा वेगळा यज्ञ वगैरे करतेस की काय? यज्ञ नाही बाबा, प्रयत्न. सापाला घराबाहेर घालवण्याचा. हॅलो हॅलो, अगं तुला नुसतं पाहिलं तरी तो साप लगेच पळून जाईल. म्हणजे तू हा जो उपाय करतेस ना तो त्यांनी पाहिलं तर लगेच पळून जाईल असं म्हटलं. सापाला धुराचा त्रास होतो ना, म्हणून हा धूर केलाय मी. आपण ना हे हॉलमध्ये सगळीकडे फिरवूया, जेणेकरून साप असेल ना घरात तर तो बाहेर जाईल. वा वहिनी वा, मस्त आयडिया. जुई, हे धुपाटणं घे आणि हॉलमध्ये सगळीकडे फिरव.
गरम आहे सांभाळ. ओ मिसेस देसाई, इकडे इकडे. गरम वस्तू म्हणजे आधी आपल्या अंगावर खवले, मग निळे डोळे, आणि मग पण आपल्या मूळ रूपात. त्यामुळे लांब राहा, नाहीतर ज्या सापाला हे 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 सगळे शोधतायत ना, तो साप तूच आहेस हे कळेल ना त्यांना. अगं घे. मी काय म्हणते, आपण हे भांड इथेच ठेवून आपापल्या रूम मध्ये शोधूया का? त्यापेक्षा आपण तुझ्या रूम मध्ये शोधूया का? म्हणजे त्या सापाला तू तुझ्या वॉशरूमच्या विंडोतून बाहेर जाताना पाहिलं होतंस ना? हो पण तो नक्की बाहेर गेला होता ना? हो बहिणी. नाही, पण तो जसा बाहेर गेला तसा तो परत आताही येऊ शकतो. आणि कोणत्याही खिडकीतून येऊ शकतो. म्हणजे तो ह्या वेळी आपल्या घरात सुद्धा असू शकतो. तुम्ही सगळे आजूबाजूला काय बघताय? तो आपल्या सोबत असायला काय आपला फॅमिली मेंबर आहे का? कम ऑन यार दाद्या यार. मी काय म्हणतोय, जुई बहिणी जे बोलते ना ते एकदम करेक्ट आहे. आपण आधी जाऊया आणि आपापल्या रूम मध्ये शोधूया. हा हो. मी इकडे बघतो. ए कम ऑन यार दाद्या, रूम मध्ये जाऊन शोधायचं. हो हो. मग मी किचन मध्ये बघतो. ओके हा? ओके. जुई, चल ना. हो. सगळीकडे नीट शोध ग. ओट्या खाली बघ. ओट्यावर. फ्रीज खाली. फ्रीज वर. डब्याखाली बघ. काही दिसतंय का? काहीच नाहीये. आणि डब्यामध्ये पण काहीच नाहीये. मावशी ग, बंद डब्यात कसा काय जाईल तो? जसा बंद फ्रीज मध्ये घुसला ना तसा. जिथं गुप्तधन असतं ना तिथं तो नक्की जाणार. असं काही नसतं ग. असंच असतं. हो का? मग आपण गुप्तधन या डब्यात ठेवतो का? मग या डब्यात कशाला शोधतेस? तुम्हीच डबा केला म्हणून मी बघत होते. माझं तर पहिल्यापासून ठाम मत आहे, आपण ना गुप्तधन शोधूया, म्हणजे साप आपल्याला आपोआप सापडेल. तुम्ही ना अंधाधुंद वाचा, मग तुम्हाला माझी खात्री पटेल. गुड गुड. तू तुझा शोध, मी माझा शोधतो. कुठे शोधू? गंधार गंधार तिकडे बघ ना जरा, तिकडे. आणि मुळात तो साप अशा सहज सोप्या ठिकाणी लपणार आहे का? अगं मुळात तो साप लपेलच का, हा मला प्रश्न पडलाय. म्हणजे आता म्हणजे आपण सापाला घाबरतोय, तो आपल्याला घाबरत नाहीये. गंधार, मला शिकवण्यापेक्षा ना आधी तो साप शोध. हो हो. हॅलो प्राजक्ता, आणि तू ना नुसतं बेडवर बसून मला ऑर्डर सोडण्यापेक्षा ना मला इथे खाली येऊन साप शोधायला मदत केलीस तर बरं होईल. हॅलो हॅलो. ए गंधार, तू ब्लूटूथ बाजूला ठेव आणि सापाकडे लक्ष दे. मी सापच शोधतोय. हॅलो हॅलो म्हणून त्याला ना बोलवण्याचा प्रयत्न करतोय मी. हॅलो हॅलो प्राजक्ता, हे बघ मला तर खाली कुठेही साप दिसलेला नाही. मे बी तो बेडवर तर नसेल ना, पांघरुणाच्या खाली. काय रे? आता खाली उतरलीच तर साप शोधायला मदत तरी कर. ए नाही हा,
मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी ऑफिसला जाते. आणि जी काही शोधाशोध करायची ना ती तूच कर, ओके? मी एकटा कसं काय शोधायचं? तू पण बघ किती वाजलेत ते. तुला उशीर नाही होते का आता? आता होतं पण साप शोधून. हॅलो हॅलो हॅलो. बापरे. सापडला. काय? मला जे हवं होतं ते सापडलं. आला परे, दरवाजा उघडा आहे. असू दे, आला कोणीतरी येईल. येऊ दे, बघेला कोणीतरी. बघू दे. आणि बघणारा साप असेल तर? अगदी तू वेडी आहेस का? सरपटणाऱ्या प्राण्यांची नावं का घेतेस? अख्खा मूड घालवला माझा. मग अख्खं घर त्या सापाला शोधत असताना आपण मूड मध्ये येऊच नाही, कळलं? हा, कळलं. तुझी अगं सापाची कात गेस्ट रूम मध्ये सापडली ना? हो. मग आपण इथे का शोधतोय? अगं शोधायला तर तिथे हवं. मी काय म्हणतो, साप ह्या रूम मध्ये सापडला ना, तर आपण ह्या रूमचा कानाकोपरा शोधूया. आणि अशाही बाकीच्या रूम शोधून झालेत. आता तुझी झाली, गंधार दादाची झाली, काकांची झाली, किचन पण झालं. आता राहिली फक्त हीच रूम. आणि तसंही ही गेस्ट रूम आहे. समजा तो साप इथं आलाच तर पाहुण्यासारखा इथंच राहील. हे आपला विनोद करायचा छोटासा प्रयत्न केला. काका प्लीज बी सिरियस. आणि बाकी सगळे पण लक्षपूर्वक आहे का? आपल्याला या रूमचा कोपरान कोपरा नीट काळजीपूर्वक शोधायचा आहे. ओके? उदय दादा, मला काय वाटतंय, या टेबला खाली काच सापडली ना, तर आधी आपण या टेबला खाली शोधलं पाहिजे ना. काय वाटतंय तुम्हाला? गुड आयडिया. हो, जा शोध. मी मी पण आहेच रे. आणि आम्ही पण आहोतच. आणि शिवाय तो साप आहेच की. ऐकून घ्या. असं पटकन टेबलाखाली जाऊ नको. ऐक, थांब जरा. आपल्याकडे आरसा आहे का? आता काय एवढा मोठा आरसा आहे या कपाटाला? ए बाजूला घे. तो नाही रे. अरे आपल्या घरात छोटासा आरसा नाही आहे का? आहे. आणि एक टॉवेल पण दे सध्या. बरोबर. हे उदय, टॉवेल कशासाठी रे? काय आता नीट आहे दादा. हे नाही रे, हे पकड. नीट आहे. हा आरसा इथे असा टेबलाखाली पकड. हा, म्हणजे तुला या आरशामध्ये टेबलाच्या खालचं दिसेल. अरे कमाल आयडिया रे, कमाल आयडिया. कमॉन यार दाद्या, लवकर कमॉन.
साप 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 हेच सापडलं. जरा जास्तच धारदार आहे नाही काय जरा. साप 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 प्लीज प्लीज शांत प्लीज गडबड करू नका प्लीज प्लीज शांत. काका ते टेबल जरा मागे घ्या. मी नाहीतर मग एक काम करा, हा टॉवेल घ्या आणि सापाच्या अशा डोक्यावर टाका. मला काय त्याची शान दिली कोशिंबीर करायची काय. मॉन काका, साप असाच पकडतात, मी पाहिलं टीव्हीवर. टीव्ही आम्ही सुद्धा बघतो. पण काका प्राण्यांबद्दल जास्त तुम्हाला माहिती आहे की मला. प्राण्यांबद्दल तुलाच जास्त माहिती आहे. पण जे काय करायचं ते सांभाळून करा रे. आता हा सांगतोय ते ऐकावं लागणार आहे आपल्याला. आता ऐका, मी 1 2 3 म्हटल्यावर टेबल मागे घ्यायचं. हा दाद्या. चला 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 दाद्या, कमॉन या लवकर. रेडी आहे? 1 2 साप पकडला आपण. साप पकडला. या दोरीनं बांधत त्या सापाला. हात साप आहे. टेबलाखाली तरी हेच होत. खरंच साप होता तिथे. मी आरशात बघितलं ना, त्याचं शेपूट दिसलं मला. होतं तिथे. दाद्या, जे तुला सापाचं शेपूट वाटलं ना, ती ही दोरी होती. खरंच साप होता तिथे. आई, तुझी शपथ, खरंच होता. एक मिनिट. तो साप जर ह्या घरामध्ये असेलच तर त्याला बाहेर काढण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. हेच ते माझं शस्त्र, ज्यानं मी हे घर आता सापमुक्त करणार आहे. बासरी. येस. पिक्चर मध्ये जसं पुंगी वाजवून सापाला बोलवलं जातं, तसं मी ही बासरी वाजवून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. पण ती पुंगी असते, ही बासरी आहे. हो, पण बोल तर एकच आहेत ना. अरे, माझ्या संगीतातली जादू तुला अजून कळायची आहे बाळा. कान देऊन ऐकत काय बसलीयस? पुंगी सदृश्य म्युझिक वाजल्यावर आपण डोलायला लागून आपण आपल्या मूळ रूपात येऊ.